नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गोरख शिलार. मी आज कपाशीच्या प्लॉटमध्ये उभा आहे. बघायला गेलं तर मागच्या 5-7 वर्षापासून कृषी विभागानं सांगितलेलं आहे, की बिट्टी कपाशीचं फरदड घेणं टाळा. जेणे की त्यांचं याचं असं म्हणणं आहे, की ह्या मागच्या 5-6 वर्षापासून कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जर बघायला गेलो तर आपण जर बिट्टी कपाशीचं फरदड घ्यायला गेलो, तर हे अशा प्रकारचे किडके बोंड होतात. हे जे किडके बोंडे होण्याचं कारण फक्त एकमेव गुलाबी बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. म्हणून कृषी विभागाचं असं म्हणणं आहे, आपल्या कृषी विभागाचं, की जर तुम्हाला कपाशीचं पीक घ्यायचं असेल, तर तुम्ही ते फरदड घेणं टाळा. जेणे की जे गुलाबी बोंडअळीचा जे वाढता प्रादुर्भाव आहे, हे आपण रोखून आपल्या जे कपाशीचं पीक आहे, ह्या पिकावर म्हणजे जर समजा आपण फरदड घेतली, तर पुढच्या वर्षी जास्ती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे, म्हणजे पहिल्याच वेचणीपासून. त्याच्यामुळं मला सर्व शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे, जर बाबा आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं असतं, की अ, म्हणजे कपाशीचं फरदड नाही घेतलं, तिथं पाण्याची सोय नसती, तर पर्याय नसते, की कोणतं पीक घ्यावं म्हणून. जर आपल्याला कपाशीचं फरदड घ्यायची असेल, तर कपाशीवर किमान 2 फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. त्या फवारण्यामध्ये गुलाबी बोंडअळीसाठी डेनिटॉल असेल, क्लोरोसायपर असेल, जे की सरपंच नावानं येते, नाहीतर क्लोरोपायरिफॉस असेल. हे असे 1-2 जे कंटेन आहेत गुलाबी बोंडअळीवर काम करते ते एक आणि त्याच्यानंतर कपाशीवर मवा येते. मवा आणि तुडतुडे त्याच्यासाठी इमिडा असन, नाहीतर तुमचा टाटा मानिक असन, आशिटामा प्राईड वगैरे. म्हणजे गुलाबी बोंडअळीसाठी डेनिटॉल, क्लोरोसायपर आणि मावा तुडतुड्यासाठी आशिटामा प्राईड, इमिडा वगैरे असं 2 घटकाचा वापर करावा. जेणे की आपण गुलाबी बोंडअळीवर आणि मावा तुडतुड्यावर नियंत्रण करू. आणि जर मधातच एखादं धुकं वगैरे येते, धुळी येते, त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधा मेन्कोजेब 22 ह्या बुरशीनाशकाचा पण वापर करून आपल्याला जी फरदड घ्यायची, त्या फरदड कुठंतरी चांगल्या पद्धतीमध्ये फुटून आपल्याला जे घ्यायचं उत्पन्न जे घ्यायचं आहे, ते कुठंतरी आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे भेटेल आणि जे आपण गुलाबी बोंडअळीचा जे वाढता प्रादुर्भाव वाढायला आहे, हे पण आपण रोखण्यामध्ये यशस्वी होऊ. म्हणून मला सर्व शेतकऱ्यांना हे पुन्हा एकदा सांगायचे, की बाबा कृषी विभाग तर सांगतेच फरदड घेणं टाळा. मी पण सांगतो जर घ्यायचं समजा आपण आपलं जर आपण घेऊ समजा तिथं दुसरं पीक घेऊ घेऊ शकत नसतो, तर तिथं फर्दर जर आपल्याला घ्यायची असेल किंवा घेत असतील तर त्यांनी एक वेळेस ह्या सर्व कीटकनाशकाचा वापर करून येणाऱ्या बोंडअळीवर नियंत्रण मिळवून आपलं उत्पादन बी घ्यायचे आणि पुढचं येणारं संकट पण टाळायचं गुलाबी बोंडअळीचं. त्याच्यामुळं मला सर्व शेतकऱ्यांना सांगतो, की एक वेळेस ह्या 1 ते 2 स्प्रे ह्या घटकाचे घ्या. एवढंच सांगतो. जय हिंद.